नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंकर, कोल्हापूर. आज शनिवार आणि नवीन विषय घेऊन आपल्याशी चर्चा करण्यासाठी आलोय. विषय आहे वक्त्यांचा जमाना. वक्त्यांचा जमाना. तुम्ही म्हणाला काय प्रकार काय आहे? यांचा जमाना कसा असू शकतोय? हा जेव्हा विषय माझ्यासमोर येतो, त्यावेळेला आपला देशच पहिल्यांदा समोर येतो. भारत स्वतंत्र झाल्यापासनं आणि जी आपण लोकशाही स्वीकारलेली आहे, संविधानामुळे लोकशाहीमध्ये मतदानाने बहुमताने सगळ्या गोष्टी निवडायच्या असतात. मी पहिल्यांदा माझ्या संवाद मालिकेत सांगितले, की मी राजकीय आणि राजकारण विषयावरती कधी बोलणार नाही. परंतु आत्ता फक्त मी संदर्भ देतो. हा वक्ता हा विषय असल्यामुळे. तो संदर्भापुरता समजा. अशी पद्धत आपली आहे, की लोकसभेची निवडणूक सोडली एका वेळेला, तर प्रत्येक राज्याच्या इलेक्शन्स निरनिराळ्या वर्षी, निरनिराळ्या महिन्यात. कॉर्पोरेशनचे इलेक्शन निरनिराळ्या वर्षी, निरनिराळ्या महिन्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन तोच प्रकार. ग्रामपंचायतीचे इलेक्शन तोच प्रकार. सहकारी बँकांचा प्रकार तोच प्रकार. सहकारी दूध डेऱ्यापासून सगळ्यांचा हाच प्रकार, की आपलं संपूर्ण वर्ष सणांच्या पेक्षा निवडणुकीनेच गाजलेलं असतं. मुळात भारत हा सणप्रिय देश. प्रत्येक महिन्यात एक सण आहेच. बरोबर आहे? त्यात पुन्हा ह्या सगळ्या इलेक्शन्स म्हणजे त्या माणसाला, प्रत्येक व्यक्तीला त्यात गुरफटून टाकलेलं आहे आपल्याला. मग आपण ठराविक लोक घ्यायचे आहे, ज्याच्या तेवढा संबंध आहे तेवढ्याच गोष्टी आपण ऐकतो. ज्याच्याशी संबंध नाही त्याला कशाला आपल्याला जायचं आहे? आणि कुणी आलं किंवा एखादा माणूस आपल्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला वाढ होईल आपल्याकडे भेटायला येतं, आपण सगळ्यांना सांगतो मत देणार, आपल्याला काय द्यायचं ते आपण देत असतो. पण तुम्हाला कल्पना आहे का, ऑन ॲन ॲव्हरेज 50 ते 60% पलीकडे मतदान आपल्या देशामध्ये होत नाही. कारण का? त्याच्याबद्दलची एक आलेली घृणा, तो झाला धंदा आणि ते नको आपल्याला. मग अगदीच जायचं झालं तर नाही नाही, मला एवढा घटनेनं अधिकार आला, मी बजावणारच आहे, असे काही लोक आहेत. बाकीच्या काय कडनं का कंपल्सरी घेऊन जाणारे लोक आहेत, गाड्या भरून ट्रक भरून घेऊन जाणारे लोक आहेत. तुम्हाला माहीत आहे ही मतं कशी मिळवायची असतात. आपला विषय नाही, मी त्यावर बोलणार नाही. पण त्यांची सुरुवात जी होती अगोदर महिना, 2 महिने, 4 महिने, ते भाषणानं सुरुवात झालेली असते. म्हणून मी त्याला वक्त्यांचा जमाना म्हटलं. पण आपल्याला तो विषयाकडे फारसं जायचं नाही आहे. ते कधीतरी मोठा एखादा वक्ता आला, पंतप्रधान आले प्रचाराला, चांगले बोलणारे, तर आपण जातो एखाद्या सभेला. सभेला जायचं म्हणजे उभा राहायचं कुठं, बसायचं कुठं, हा सगळ्या पंचायत आहे. लाख लाख 2 लाखांची सभा असतात. तेव्हा आपण सगळं दूरदर्शनावर बघत असतो आजकाल. पण त्यातला महत्त्वाचा विषय काय आहे, ते ज्याच्यासाठी आलेले आहेत ते आपलं मत कसं मांडतात, आपलं भाषण किती प्रभावीपणे करतात. त्यांनी काही नवीन मुद्दा बांधला. मला सांगा, अशी जी भाषणं असतात ती ठराविक ठोकताळातली असतात. किती बोलणार? प्रत्येक गावात ठिकाणी जाऊन बोलायचं आहे. इकडचं तिकडं बोलायचं नाही, तिकडचं तिकडं बोलायचं आहे. असं करत फक्त मुद्दे बदलत एक स्थानिक मुद्दा घेतला की 20 मिनिटं गेली की भाषण संपलं. आता तो काय, त्याला इलाज नाही, त्याला काय पर्याय नाही. पण मला जो विषय अभिप्रेत आहे, तुम्हाला सांगायचा आहे, की तुम्ही पण वक्त्यांच्या जमान्यातला एक वक्ता का होऊ शकणार नाही? नक्की होणार. आपण वक्ते होऊ शकतो. संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. आपण शाळेमध्ये पूर्वी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला आहे. विषय असायचे देशभक्ती किंवा काय जो असेल ते 5-10 मिनिटाचा असेल, घेतलेला आहे. पण त्यानंतर पुढं आम्हाला संधी मिळाली नाही कोणाला, असे लोक म्हणतात. त्यामुळं आमचं काय त्याकडे लक्षच गेलं नाही. वास्तविक पाहता वक्तृत्व ही अशी कला आहे, की ती लोहचुंबकाप्रमाणे माणसाला खेचून घेते. आलं लक्षात?
त्या त्या बोलण्याच्या म्हणजे वक्तृत्वाच्या अनेक छटा आहेत. कळलं का? तुम्ही निवडणुकीचा प्रचार करताय, जोशात बोललं पाहिजे. तर सगळ्या निवडणुका आल्या त्यामध्ये. हॉल छोटा आहे, आलं लक्षात? 100-200 माणसं आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही आपण लोकांशी बोललं पाहिजे, लोकांसमोर बोललं पाहिजे. आता माझ्यासमोर कोण नाही आणि मी बोलतोय, तर मी काय नाव ठेवले? माझ्या संपूर्ण शरीराला संवाद. का? तर मला इथं भाषण द्यायचं नाही. नाहीतर मी इथं डेस्कवर हात ठेवून तुमच्यासमोर बोलून माईकसमोर बोललो असतो. मला नाही तसं करायचं आहे. मला तुमच्याशी संवाद साधायचा असल्या कारणामुळे मी तुमच्याशी बोलीभाषेत बोलतो. शब्दही चुकत असतील, काय बिघडत नाही. मुद्दा काय आहे? माझा मुद्दा तुम्हाला समजलाय की नाही? हा त्यातला मुद्दा आहे. म्हणून ही माझ्या संवादाची भाषाशैली या मालिकेची मी अशा पद्धतीने ठेवलेली आहे की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हा माणूस आपल्याशी काहीतरी बोलतोय, संवाद करतोय. नाहीतर मग तुम्ही बघताच कॉलेजमधले प्रोफेसर, आलं लक्षात, प्रोफेशनल बोलणारे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अमुक तमुक बोलणार, ते अशी समजा भाषा पाठच असते, तडाखे बस तेवढं करतात आणि निघून जातात. इतकं फास्ट बोलत असतात, तुमच्यावर छाप पडते पण तुमच्या काही लक्षात राहत नाही. असा माझा अनुभव आहे. मी अनेक भाषणं जेव्हा ऐकलेली आहेत म्हणून तुम्हाला सांगतो. दमदार पैसे घेऊन बोलायला येतात. सबस्टन्स एवढाच असतो त्यामध्ये. बाकी सगळी ती भाषाशैली, हातवारे, कपडे ह्याच्यामध्येच असतं बोल. पण तोच एखादा साधा माणूस आला, विद्वान बुद्धीचा, जसे जग्गी वासुदेव आहे, पुष्कळ लोक आहेत, चिन्मयानंद होते, श्री श्री रविशंकर आहेत. ते आले, अहो माणसं बाहेर किती असू देत, काही असू देत, तुम्ही आपण होऊनच शांत बसले असता आणि ऐकण्याची एक जिज्ञासा असते, काय सांगतात आणि आपल्या जीवनात त्याचा उपयोग आहे. हे कुणी कमवलंय? त्यांनी स्वतः कमवलंय. त्यांच्या ज्ञानाने, त्यांच्या शैलीने, त्यांच्या संवादाने, आवाजाच्या फेकेने, समजून सांगण्याच्या कलेने त्यांनी याच्यावर मात केलेली आहे. आणि तुम्हाला आपल्या सगळ्यांना असते जगन्मान्य झालेले. स्वामी विवेकानंदांचं भाषण शिकागोत झाल्यानंतर त्यांची भाषणं जर्मन, अमेरिका, फ्रान्स तिथे ऐकायला लोक हे असायचे. आमच्या देशात त्यांना आमंत्रण यायचे, ते जायचे. त्यांची वक्तृत्व शैली होती. भाषणात आपण पुढं बघतो, राधाकृष्णन प्रगल्भ पंडित, भाषा म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन, सर्व भाषेवर प्रभुत्व असणार, लोकांना ते वाटायचं संगीतच आहे, अशी त्यांची भाषा, अशी त्यांची भाषणं होती. नेहरूजींचं भाषण भारताच्या उन्नतीकडे नेणार असणार, प्रगतीपदावर नेणार असायचं. यशवंतराव चव्हाण चांगले वक्ते होते. मी राजकीय उदाहरणं तुम्हाला दिली एवढ्यासाठी. वाजपेयींचं तर भाषण त्यांना विसरू शकत नाही आपण. त्यांच्या अजूनही कॅसेट किंवा DVD लागल्या किंवा TV वरला भाषण आलं तर असं काय वाटतं, काय फेक होते लोक. त्यात पुन्हा कवी मनाचे माणूस, संसदपटू, कुठलाही प्रश्न मांडण्यात पुढचा माणूस हारलाच पाहिजे, एवढं प्रगल्भ. तेव्हा ह्या सगळ्यांनी, सरोजिनी नायडू त्यांचं पण मी नाव आत्ता घेतलं, तर ह्या सर्व लोकांनी, राजकीय लोकांनी शिखर का गाठली किंवा लोकप्रियता गाठण्यामध्ये त्यांचं वक्तृत्व हा एक भाग होता. म्हणून वक्तृत्व ही एक कला आहे. ती सर्वांना येऊ शकते, प्रयत्नाने येऊ शकते, वाढवता येते, सरावाने शिकता पण येते. आता तर बोलावे कसे, तुम्ही काय स्पीकिंगचे क्लासेस, अमुक तमुक सगळे आहेत, इंग्लिश स्पीकिंग क्लासेस.
होय, ते आहेत. त्यामध्ये पुन्हा बोलणारच आहे ना. इंग्लिश कसं बोलायचं? आता मराठी माणूस हिंदी बोलायला लागला किंवा इंग्लिश बोलायला लगेच कळतो की हा मराठी माणूस आहे. बरोबर आहे की नाही? पण आपल्याला जेव्हा सगळ्यांना कळण्यासाठी पाहिजे असेल, भाषण करायचं असेल, त्याची स्पष्टता पाहिजे. तुमचं ओरिजिनॅलिटी शब्दाची मांडण्याची क्लॅरिटी पाहिजे. विचार गेला पाहिजे. आता पुष्कळसे हे नेते लोक आपल्या भाषेत भाषण करतात. म्हणजे आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अमेरिकेत देखील भाषण केलं ते हिंदीत बोलतात. त्याचं ट्रान्सलेशन लोक ऐकत असतात. पंतप्रधान रशियनमध्ये बोलतो, चायनीजमध्ये बोलतो, फ्रेंचमध्ये असे बोलणारे लोक आहेत आजकाल. तेव्हा पूर्वीसारखं इंग्लिशचं डॉमिनेशन आता गेलेलं आहे. तेव्हा मग आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? मला इंग्लिश येत नाही, उच्चार येत नाहीत वगैरे असं काय नाही. शब्दाचा भांडार कमी असं काय नाही. तुम्ही तुमच्या भाषेत बोला, पण विचार पटवून द्या. ते ट्रान्सलेशन करून सांगण्याची सोय आता झालेली असते. त्या हॉलमध्ये असते, त्या माईकमध्ये तुमच्या हेडफोनमध्ये सोय केलेली असते. तशी माणसं बसवलेली असतात सांगण्याची. आम्ही इंटरनॅशनल असेंब्लीला अमेरिकेत गेलो, त्यावेळेला 10 दिवसाचा तो ट्रेनिंग प्रोग्राम सगळ्या निरनिळ्या भाषेत बोलायचे, पण ते हेडफोनमधनं सगळं आम्हाला निरनिळ्या भाषेत बोललं तरी ऐकू यायचं आम्हाला. आम्ही जे भाषा चॉईस करायची कुठली, हिंदी, इंग्लिश काय असेल ते, आणि आपल्याला ते ऐकू यायचं. म्हणजे आता कुठल्या भाषेत बोलायचा विषय राहिलेला नाही, कसं बोलायचं हा विषय राहिलेला आहे. मग त्यासाठी काय पाहिजे ते आपल्याला बघायचं आहे, म्हणून हा विषय निवडलेला आहे. बरोबर? वक्त्यांचा जमाना. वक्त्यांचा जमाना होण्यासाठी काही गोष्टींच्या नियम आहेत, काही गोष्टी पाळायला पाहिजेत आपण, तर ते जमणार. सगळ्यात पहिली गोष्ट, जे प्रोफेशनल बोलणारे असतात, प्रोफेशनल म्हणजे हे वक्तेच आहेत असं म्हणून बोलणारे असतात, त्यांना समोर किती माणसं आहेत त्याच्या उलट जेवढी जास्त माणसं चांगली तेवढं त्यांना जास्त चांगलं बोलायला येतं. व्याख्यानाला जाणारे ते विषय प्रगाढ पंडित विद्वान असतात आणि अनेक सभेत बोलून त्यांची भाषणं पाठ झालेली असतात. त्यांना काय बघावं लागत नाही. मी पण आज गेली 25-30 वर्ष बोलतोय निम्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी बोलून माझं झालेलं आहे. आणि ते बोलल्यामुळेच मी लिहायला शिकलो, पुस्तकं लिहिली. पहिला का संधी मिळाली, प्लॅटफॉर्म मिळाला म्हणून. संधी मिळाली नाही तर काय करणार, पण मिळाली. तेव्हा पहिल्यांदा त्या विषयाचा आपल्याला जो विषय आहे तुम्ही मांडणार आहात, सगळेच विषय सगळं ज्ञान म्हणजे तो ज्ञानीच पाहिजे. त्याला कुठल्याही आता संत वाङ्मयाचा अभ्यास असेल तर 10 संत वाङ्मय वाचलेली पाहिजेत, म्हणजे तो 10 ठिकाणी 10 बोलू शकतो. काय बोलायचं आहे, राजकीय आहे का, सामाजिक आहे, कसं आहे, त्या विषयाच्या पुस्तकांचं, ग्रंथांचं वाचन मनन पठण करून ते ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ते ज्ञान घेतलं पाहिजे तरच तुम्हाला ते बोलायला येणार. नंबर 1. त्याची गोष्ट मी नंतर सांगतो. नंबर 2 ला काय आहे, तुम्ही जिथं जाता तिथलं ॲटमॉस्फिअर काय आहे आणि तुम्ही समोर कोणाशी बोलणार आहे, समोर कोण बोलणार आहे, माणसं बसणारी तुम्ही बोलणार म्हणून ऐकायला आली ती कोण आहेत, त्यांना आपल्याला समजणार आहे का, किंवा त्यांना समजणाऱ्या भाषेत सांगण्याची कला आपल्याला पाहिजे. आता तुम्ही शाळेच्या गॅदरिंग वगैरे बोलायला जातात, मोठमोठं पांडित्यासारखं भाषण देतात, मुलांना इंटरेस्ट काय नसतो, शाळेतल्या मुलांतर अजिबात नसतो. त्यांना आणून पकडून बसवलं असते, केव्हा एकदा भाषणाचं संपतायचं झालेलं असतं. पण काय करणार तो, तरी त्याला बोलायला पाहिजे काहीतरी त्या विषयावरती. तर तिथं फार पांडित्य दाखवून उपयोग नाही. छोट्या छोट्या गोष्टीतनं त्याला सांगितलं पाहिजे. उदाहरण देऊन आणि गोष्टी देऊन सांगणं भाषणामध्ये ह्याच्यासारखी सोपी कला कुठली नाही. आणि ती नैमित्तिक जीवनातल्या गोष्टी सांगायला पाहिजे, बघितल्या सांगितलं पाहिजे, सत्य काही सांगितलं पाहिजे. तर म्हणजे पहिला विषय ज्ञान. दुसरा गोष्ट ॲटमॉस्फिअर कसं आहे, आपण कुणासमोर कुठल्या श्रोत्यांच्या समोर बोलतो याचा अभ्यास करायला. दुसरी गोष्ट, व्हॉट इज द अरेंजमेंट ऑफ ऑल दिस थिंग्स. माईक कसा आहे, हॉलला एको आहे का,
हे तपासलं पाहिजे. नाही तर तुम्ही काय बोलताय हे तुम्हाला दुसऱ्यांना ऐकूच जात नाही. पर्टिक्युलरली शाळेतल्या वगैरेच्या कॉलेजमध्ये गेलं तर पहिल्यांदा त्यांच्याच लोकांची एवढी भाषणं असतात. प्राध्यापक म्हटली 45 मिनिटं प्रत्येकजण बोलणार आणि तुम्ही शेवटी. मग काय करायचं? कसं मांडणार तुम्ही? मग तुम्हाला ज्या कामासाठी बोलवलेलं आहे ते 5-10 मिनिटात उरकायची पाळी येते. तेव्हा आपला वेळ केव्हा आहे, आपण किती वेळ आहे, पहिल्यांदा सांगायचं माझा विषय 25 मिनिटात संपेल किंवा 30 मिनिटात संपेल, त्या दृष्टीने मला स्लॉट द्या. Particularly, I am observing all these things. I change their program. You are calling me from long distance. I am coming by spending my own money. I am not taking anything. To give me the slot and proper timing. Then I will come, otherwise not. हे ठासून सांगितलं पाहिजे. आपला स्लॉट, आपली वेळ आपण बघितली पाहिजे. रात्री 10-11 वाजेपर्यंत कार्यक्रम चालतात. तिकडं बाजूच्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली असते. निम्मी मुलं आणि बायका जेवायला गेलेले असतात. समोरचे तुमच्या ओळखीचे आहेत, उठायला जायला बरं दिसणार नाही म्हणून बसलेले असतात. बरं वाटत नाही आपल्याला. बोलताना समोरच्या माणसाला असं पकडून ठेवलं पाहिजे, कॅच केलं पाहिजे. त्यासाठी श्रोत्यानं पकडून ठेवलं पाहिजे, म्हणून स्लॉट बरोबर घेतला पाहिजे. माईक बरोबर दिवे जातात आपल्याकडे, तुम्हाला माहिती आहे. बॅटरीचा माईक आहे की नाही बघायला पाहिजे. तर तुमचं भाषण ऐकणार. दिवे गेले काय करणार? माझी गंमत सांगतो. मी कडे गेलो ग्रामीण भाग, थोडासा ग्रामीण भाग होता. तर ते लाईट जाता सारखं त्यांना माहीत होतं. तर त्या माझ्या स्टेजच्या जवळच त्यांनी जनरेटर ठेवला होता. मला माहीत नव्हतं इथं जनरेटर ठेवला आहे ते. आणि लाईट गेल्यानंतर केव्हा येतात माहीत नाही. आणि त्यांनी जनरेटर चालू केला, दिवे लागले. त्या जनरेटरचा आवाज एवढा त्या माईकमधनं जात होता की माझा आवाजच कोणाला ऐकू जात नव्हता. मला पंचायत पडली की थांबावं, बसावं, थोड्या वेळानं बसा, काय करावं काय? हा माझ्यासमोर प्रश्न पडला आणि मी चिंतेत पडलो. मी संयोजकांना म्हटलं, मला आता बोलणं यापुढे शक्य नाही, मी थोड्या वेळानं बोलतो, आपण थांबूया थोडा वेळ. असं म्हणायला लाईटाला परमेश्वर कृपेने गाठ पडली आणि माझं भाषण संपून गेलं. अशा गमती जमती असतात. तर ते आपण बघितलं पाहिजे. आपल्याला शुद्ध मध्येच पाणी प्यायला लागतं, भाषण लागतं. किती वेळ काळ आहे बघून. चांगल्या शुद्ध पाण्याची बॉटल येत आहे की नाही बघितली पाहिजे. त्याची व्यवस्था आहे की नाही बघितली पाहिजे. हॉलमध्ये नुसते पंखे असतात पण ते फिरत नाहीत. अशी गंमत असते. आणि काही ठिकाणी उत्तम एसी हॉल असतात. तेव्हा हे व्यवस्थापन कसं काय आहे हे सगळं आपण निरखून बघितलं पाहिजे. त्याप्रमाणे आपली सगळी बोलायची, काय बोलायचं, किती बोलायचं, कसं बोलायचं, काय ते ठरवायला पाहिजे. संध्याकाळचं भाषण असेल तर कुठं थांबायला, किती वाजता, दुपारचं असेल तर किती वेळा थांबायला पाहिजे, हे सगळं आपण त्याचा विचार करायला पाहिजे. पहिली गोष्ट विषयाची मांडणी. काय मांडणी एखाद्या चांगल्या विनोदाने केली सुरुवातीला तर लोकांचं एकदम लक्ष जाते. लक्ष सुरुवात एखाद्या विनोदाने करावी आणि मधले विषय मांडत असताना ते खुमासदार पद्धतीने मांडले पाहिजेत. शुद्ध भाषा, काही वेळेला गंमत म्हणून ग्रामीण भाषा, काही वेळेला जोक्स, काही वेळेला शेरो, कधी शायरी, शेरो शायरी, आलं का लक्षात? मग कधी कोणाला चिमटे काढून टीका, कधी कोणाचे कौतुक, असं करत तो जो आपल्याला विषय मांडायचा आहे तो मांडला पाहिजे. पण अलीकडं तर जास्त वेळ बोलून उपयोग नाही. 30 ते 35 मिनिटं इज द हायेस्ट टाईम, तेवढ्यात बसवायला पाहिजे. आणि भाषणाची शेवट एका मस्तपैकी गाणं असेल, अलग लक्षात, शेर शायरी असेल, त्यांनी संपवायला पाहिजे. आणि मग ते माणसाच्या लक्षात राहतं आणि मग तो विषय पोचतो लोकांच्या. म्हणून सारखं त्यांना, प्रेक्षकांना आपल्याकडं ऐकण्यासाठी गुंतवत ठेवले गेलं पाहिजे. पुढचा मुद्दा मांडताना गुंतवलं पाहिजे, त्याच्या पुढचा मांडताना गुंतवलं पाहिजे. काय काय लोक असं म्हणत असतात की आता ह्याच्यानंतर माझा एकच मुद्दा आहे, मी थांबतो, एकच मुद्दा आहे, थांबतो, असं म्हणत ते अर्धा पाऊण तास पुढे गेलेले असतात. लोकांना कंटाळा येतो. खरोखरच 2 मुद्दे आहेत ना, मी सांगा 2च मुद्दे मांडणार आहे ह्याच्यानंतर आणि थांबा. हा विषय त्यातला महत्त्वाचा आहे. आणि म्हणून हे सगळं
तुमच्या वक्तृत्वाला शोभेच्या गोष्टी आहेत आणि त्या झाल्याशिवाय त्याचं प्रतिबिंबही पडत नाही. आता आली वेशभूषा. बोलायला जायचं आहे म्हणजे कपडे आपले कसले पाहिजेत, पहिला कार्यक्रम कसला आहे, विषय काय आहे, कुठल्या संस्थेत आहे, हे सगळं बघितलं पाहिजे ना. आपले कपडे पाहिजेत. उगीच भडक कपडे गॉगल बिगल घालून गेलं तर अनमॅच्ड थिंग. लोकांचं लक्ष त्याच्याकडेच जास्त जातं, कपडे आणि गॉगल. आता हिरो हिरोईन सिनेमातलं आले, तुम्ही तो काय बोलतोय त्यापेक्षा तो कसा दिसतो ह्याच्याकडे तुमचं लक्ष असतं, हिरोकडे. बरोबर की नाही? तसंच वक्त्याचं लक्ष म्हणजे श्रोत्यांचं लक्ष त्याच्याकडे जाता कामा नये, तुमच्या बोलण्याकडे असलं पाहिजे. म्हणून त्याप्रमाणे चांगले कपडे, साधे स्वच्छ कपडे आणि अकॉर्डिंग टू द सिच्युएशन ऑफ द इन्स्टिट्यूशन. आता तुम्ही मोठ्या कॉलेजमध्ये गेलाय तर थोडासा कोट किंवा टाय घालून गेले तर चालतंय. संध्याकाळच्या भाषणाला व्याख्यानमालेत गेलाय तर एखादा चांगला झब्बा शर्ट असे देखील पेहराव तुमचा चालू शकतोय. साधा शर्ट, खोचलेला शर्ट चालू शकतोय. जसे प्रवचनवाले, कीर्तनवाले आपापले ड्रेस ठरवतात, तसं हे वक्त्यांचा देखील विषय आहे. हा कुठल्या पद्धतीनं आपले कपडे घालायचे, काय घालायचे ते. त्याप्रमाणे आपली वेशभूषा पण केली पाहिजे आणि मग तुमचं हे सगळं वक्तृत्व आहे ते फुलणार. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रोफेशनल वक्तृत्व असेल तर तुमचे असंख्य पद्धतीचं वाचन पाहिजे आणि 2-4 विषयावरतीच बोलायचं असतं. काही लोक संस्थेमध्ये 1-2 वर्षासाठी प्रेसिडेंट वगैरे असतात, ते 4-1 भाषणं तयार करून ठेवतात, त्याच्या पलीकडे काही येत नाही. त्याच्या पुढल्या वर्षी मग प्रॅक्टिस असल्यामुळे येत. पण तुम्हाला सारखं जर लोक बोलवत आहे त्याचा अर्थ तुम्ही तुमचं काय ते विचार लोकांना आवडतोय, पटतोय म्हणून तुम्हाला बोलवतात. पण त्याचा जो अभ्यास आहे, मुद्दे आहेत, ते काढून ठेवायला पाहिजे, दातन काढून ठेवायला पाहिजे. दाताना तो कागद आपल्याबरोबर पाहिजे. तुम्ही कागद वाचू नका, पण निदान तुमच्यासमोर मुद्दा पाहिजे आणि त्या मुद्द्याकडे बघितलं, पद्धतच आहे ती. आता एवढे डॉक्टर मनमोहन सिंग सगळे भाषण वाचून दाखवत असेल पंतप्रधानासमोर, आणि तेच नरेंद्र मोदी कागदी ठेवून नसतो, त्यांच्याकडे नसतो. प्रत्येकाची शैली आपापली निराळी आहे बोलण्याची किंवा विचाराची, भाषणाची. तर ते आपल्यासारख्या म्हणजे मुद्दे काढून ठेवावे आणि ते कागद बरोबर ठेवावा. दाता नजर ठेवावी, समोर ठेवावा, नजर ठेवावी, बघावं त्याच्याकडे मुद्दा कुठला विसरतो की नाही. आपण ज्या कामासाठी तिथे गेलो ते काम व्हायला पाहिजे ना, मुद्दा पचवायला पाहिजे, म्हणून ते करायला पाहिजे. तर ज्ञानाचा विषय तुम्हाला सांगतो, गंमत आहे, विनोद आहे. एका थोड्याशा मध्यम वस्तीचं शहर आपण धरू. मध्यम वस्तीचं म्हणण्यापेक्षा मध्यम वर्गीयांचा हा शब्द त्याला योग्य आहे. शहर होतं आणि त्या गावामध्ये व्याख्यानमाला चालली होती आणि एका वक्त्यानं मुंबईहून बोलवलं होतं. तर मुंबईहून बोलवलं होतं म्हटल्यानंतर ते अर्थातच रात्री निघाले, सकाळी पोहोचले. भाषण संध्याकाळी होतं. सकाळी सगळं आवरलं, ब्रेकफास्ट केला, चला म्हटलं गावातनं जरा चक्कर मारून येऊया आणि मग आपल्या संयोजकांना भेटूया. पण चक्कर मारत मारत त्यांचं भाषण होतं त्या गावाच्या टाऊन हॉलमध्ये. बरोबर. मग ते भाषेत गेले बघता 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 रस्ता चुकले. रस्ता चुकल्यानंतर समोर कॉलेज एक दिसत होतं, बाहेर मुलं होती. त्या मुलांना जरा विनंती केली, नमस्कार म्हटले, बघा मी परका आहे, माझं नाव असं असं आहे आणि म्हटलं तुम्हाला माहिती आहे का आज माझं भाषण आहे. ते म्हटले कसलं भाषण, कुठलं काय, म्हणजे त्यांना मुलांना काय ते माहितीच नव्हतं काय गावात काय चाललंय ते. असू शकतं असं. पण त्याने विचारलं, माझं भाषण संध्याकाळी टाऊन हॉलमध्ये आहे आणि मी रस्ता चुकलेला आहे, मला जरासा रस्ता दाखवाल काय. तर त्यातल्या मुलं जरा चावट, त्यांनी विचारलं कोणत्या विषयावर बोलणार आहे तुम्ही. तर ते म्हटले की वे टू हेवन, म्हणजे स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता, असा माझा भाषणाचा विषय आहे. मुलं हसायला लागली. ती म्हटली, अहो तुम्हाला टाऊन हॉलचा रस्ता सापडना आणि तुम्ही वे टू हेवन काय सांगताय किंवा काय कसं सांगणार लोकांना. आलं का लक्षात. म्हणजे मी विषय काय तुम्हाला सांगत होतो की सगळ्या त्या अगोदर आपल्याला ज्ञान पाहिजे. आलं का लक्षात. ते ज्ञान असल्याशिवाय विषय बोलून काय उपयोग होत नाही आहे. तर असणार, परंतु अशा गोष्टी प्रासंगिक घडत असतात, त्या विषयाकडे आपण लक्ष पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या भाषणावरती जेव्हा आपण संवाद करतो, भाषण काही लोक प्रश्न विचारतात.
पण ते प्रश्न विचारतात तर काही वक्ते असे उखडून जातात त्यांच्यावरती. काही कारण नाही, उखडून द्यायचं काय कारण नाही, रागवायचं काय कारण नाही. परंतु तो प्रश्न कठीण आणि अवघड असेल किंवा आपल्या विरोधात जाणार असेल तर त्यांना सांगायचं, येस आपण हा तुमचा प्रश्न तुम्ही फार चांगला विचारलेला आहे, पण त्याचं उत्तर मी तुम्हाला शेवटी देतो. असं का म्हणायचं? मग त्यावेळेस सांगता येते की आता वेळेअभावी तुम्हाला प्रश्न मी काय आत्ता इथं सांगू शकत नाही, तुम्ही मला खाजगीत भेटा. बगल द्यायला शिकलं पाहिजे प्रश्नाला, बगल द्यायला काय काय लोक मुद्दामून तुमच्या खाजगी जीवन माहीत असणारा प्रश्न विचारतात, हे लक्षात घ्या, आणि त्याला बगल देता आली पाहिजे. आणि खाजगी जीवनात जेव्हा माणूस पब्लिकली बोलतो तेव्हा त्याचं खाजगी जीवन असणार. आता त्या खाजगी जीवनातलं काय तर कोणाला माहीत असेल तर तो अडवायचा प्रयत्न करणार किंवा त्या विषयातलं अडवायचा प्रयत्न करणार की ज्यावेळी तुम्ही बोलू शकणार नाही, तर त्याला अशी बगल देता यायला शिकलं पाहिजे. काय काय वेळेला प्रेक्षकांना बोलतं करायचं म्हणजे प्रश्न विचारायचे. सांगा बघू तुम्ही ज्येष्ठ दिसताय, हां तुम्ही जरा दिसणाऱ्या कोण आहेत ह्या महिलाचं, अहो सांगा तुमचं म्हणणं काय आहे घरातलं तुमच्याबद्दल. असं करून त्यांना जरा खेळतं केलं पाहिजे. आणि ते जर जमत नसेल तर ती भानगड मग करायची नाही, आपणच ते विनोद सांगायचे. आणि जोपर्यंत भाषण खुसमुशीत होत नाही, कुरकुरीत होत नाही, चुरचुरीत होत नाही, त्यापर्यंत त्याला गंमत नाही. काय काय वक्ते ओरडून बोलत असतात. अहो इतके ओरडतात ते कर्कशपणा लोकांना नको वाटतंय. भाषा मृदू पण मुद्दा ठोस. पण ठोस मुद्दा असेल तर ठोस आवाज पाहिजे. मृदू मुद्दा असेल तर करुणाप्रधान बोलायचं तर करुणाप्रधान भाषेत बोललं पाहिजे. आणि या भाषणामध्ये हे जर तुम्ही मिक्सर केलं सगळ्या भाषणाचं, म्हणजे ठोस मुद्दा, प्रामाणिकपणा, करुणाप्रधान आणि विश्वासाचे सगळे विषय जर टच केले आणि तुमच्या प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या हृदयाला हात घालायला जर तुम्ही शिकलात, तुमचं भाषण फर्स्ट क्लास झालं म्हणून समजा. चिंता करायचं कारण नाही. मग तुम्ही विषयावर बोलू शकता. तुमचा विषय आवडते मग तुम्हाला लोक काय काय मुलं सह्या मागायला येतात, काय काय म्हणतात वा फार छान झालं, आम्ही काय ऐकलेलं नव्हतं. सगळी उदाहरणं द्यायला शिकायची, फटाफट देता आली पाहिजेत. पौराणिक, आध्यात्मिक, कौटुंबिक, सामाजिक, करुणाप्रधान, भावनाप्रधान, असं ते मिक्सर केलं पाहिजे आणि तो विषय मांडला पाहिजे. मग तुम्ही का नाही चांगले वक्ते होणार? नक्कीच चांगले वक्ते होणार. तेव्हा इतकी सगळी ही पथ्य आपल्याला पाळायचे आहेत. आणि तुम्हाला एकदा तुमचं नाव झाल्यानंतर तुम्हाला लोक सारखे बोलवत आहेत म्हणजे तुमचं वाचन कायम चालू ठेवलं पाहिजे. नवीन नवीन विषय जे येतात ना ते आपल्याला माहीत पाहिजे. नाही बाबा मला त्यातलं कळत नाही हे सत्य सांगायला हरकत नाही, मी त्यातलं ज्ञानी नाही, पण मग असं सांगा मी ज्ञानी नाही पण मला जे समजते ते तुम्हाला सांगतो. ह्याच्यापेक्षा आणखीन काही चांगली माणसं असतील त्यांच्याकडनं पण तुम्ही घ्या ज्ञान, असंही आपण सांगू शकतो. पण माहीत नाही आहे असं वगैरे चालत नाही. तेव्हा तुम्हाला तुमचं नॉलेज हे अपडेट असलं पाहिजे. लक्षात. तेव्हा इतक्या सगळ्या भाषणाच्या गोष्टी केल्यानंतर, तयारी केल्यानंतर या जे वक्त्यांचे जमाने आहेत त्यात आपण बसणारच. तेव्हा अलीकडचे प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, आमच्या आर आबा पाटील काय बोलत होते, सगळ्यांना हे बोलायला येते. जात्यावर बसलं की ना ओवी म्हणाली येतीच, बात्यावर बसलं पाहिजे ना, म्हणून आपण ती सवय लावायची. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्हाला जर वाचनाची आवड असेल ना तर वक्ता होणं फार जरा सोपं जात आहे. पण पुष्कळ लोक नुसतंच वाचतात पण बोला म्हटलं की त्यांना येत नाही काय बोलायला. कसे होणार वक्ते? तुम्ही वकील आहे, बरोबर आहे, आणि तुम्ही जर कोर्टात तुम्हाला आर्ग्युमेंट करता आलं नाही तर तुमची वकिली काय करायची घेऊन? तुम्ही डॉक्टर आहे, तुम्हाला इंजेक्शन देता येत नाही, माझा हात कापतोय, का उपयोग आहे त्याचा डॉक्टरकीचा? तेव्हा त्या क्षेत्रातलं सगळं आपल्याला आलंच पाहिजे. नसेल तर वेळ मारून नेता आली पाहिजे. डॉक्टरनं वकील पैसा त्याला गमती निराळ्याच आहेत, वेळ मारून नेता आला पाहिजे. पण तुम्ही जेव्हा समोर उभा असता त्यावेळेला देखील उभा राहायची तुमची स्टाईल कशी आहे?
काय काय लोकांना बसून बोलायला सांगितलं ना, ते खाली पाय हलवत असतात, लाट लाट लाट, उगीच हलवायचे. इट्स अ बॅड थिंग. काय काय लोकांना ते रोस्टर घट्ट पकडून बोलायची सवय असते. काय काय लोकांना माईक पकडून बोलायची सवय असते. या सगळ्याच चुकीच्या गोष्टी आहेत. काय काय लोकांना हात बंद करून बोलायची सवय असते. तेव्हा तुमची आसनाची बैठक कशी आहे, बोलायची स्टाईल कशी आहे, तुमचा तो बोलायचा अँगल कसा आहे, उगाच खांदे पाडून असं वान म्हणून बोलणं तेही परत दिसत नाही. इझिली आपल्याला अकवर्ड होणार नाही असं प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून बोललं पाहिजे. मग तुमचा विषय हा चांगला होणारच. तेव्हा या वक्त्यांच्या जमान्यामध्ये आपण पण एक आहोत याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि चांगला वक्ता पण व्हायला शिकलं पाहिजे. अवघड नाही. एवढ्यासाठी या वक्त्यांच्या जमान्याचं हा विषय खरं खूप मोठा आहे. परंतु माझ्या ह्या अनुभवातनं मी गोष्टी मांडलेल्या आहेत. मिनिमम गोष्टी आहेत त्या 10-12 मी तुम्हाला सांगितलेल्या. त्या जर तुम्ही आत्मसात केल्यात तर तुम्ही नक्की चांगले वक्ते होणार याची मला खात्री आहे. तेव्हा आजचा विषय इथे मी संपवतो. वक्त्यांचा जमाना हा कायम राहणार आहे. काय तर त्या कायम जमाना वक्त्यांना चालला असल्यामुळे आपल्याला ही सवय ऐकायची पण करून घ्यायला पाहिजे आणि बोलायची पण करून घ्यायला पाहिजे. तेव्हा हा विषय मी इथं आज संपवतो आणि पुढच्या परत शनिवारी नवीन विषय घेऊन येतो. आणि मला असा विश्वास आहे की ह्या मॉडर्न जमान्यामध्ये आपल्याला बोलता आलं पाहिजे. निदान थोडं तरी बोलता आलं पाहिजे, 10 मिनिटं तरी. इट्स मस्ट कंपल्सरी. प्रत्येकाने हा प्रयत्न करा. आज विषय संपवतो. पुढच्या शनिवारी नवीन विषय घेऊन येतो. जाताना पुन्हा आठवण, व्हिडिओ केव्हा आठवड्यात बघा, पण बघताना डावीकडचं लाईक, उजवीकडचं सबस्क्राईब हे बटन प्रेस करा. कारण ते तुम्हाला मी सारखे अपडेट जे होतात ते तुम्हाला अपडेट ऑटोमॅटिक येत राहतील. त्याला पैसे पडत नाहीत सबस्क्राईब करायला. म्हणून विनंती करतोय. आणि माझे मित्र आहात तुम्ही, हे करणार माझ्यासाठी याची खात्री आहे. तेव्हा पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद, आभार, नमस्कार.